मेट्रोच्या रंगरंगोटीसाठीचा MMRDA कडून निविदा, काम होण्याआधीच 74 कोटी रुपये रंगरंगोटीसाठी खर्च, हे पैसे कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात जात आहे, आदित्य ठाकरेंची टीका. अब्दुल सत्तारांना मोठा धक्का, भूखंड देण्याचा सत्तारांचा प्रस्ताव MIDCनं फेटाळला, प्रस्ताव नियमबाह्य असल्याचं नमूद. पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी तिजोरीतून अदानी आणि धारावी पुनर्विकास आराखड्याचं पोस्टर काढलं. अदानींसाठी मोदींचा एक है तो सेफेचा नारा, राहुल गांधींची टीका. 7 लाख कोटींचे उद्योग महाराष्ट्राकडून हिसकावले, 5 लाख तरुणांचे रोजगार हिरावून घेतले, राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल. पवार साहेबांना सांगून आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, पक्षफुटीवर अजित पवारांचं वक्तव्य. तर सत्ता आल्यास मी निधीसाठी हात सैल सोडणार, अजित पवारांचं आश्वासन. आमच्या नाही त्यांच्या सभेतील खुर्च्या रिकाम्या, फक्त खुर्च्या नाही तर मन आणि हृदय सुद्धा रिकामं होतं, आदित्य ठाकरेंची रिकाम्या खुर्च्यांच्या टीकेला उत्तर. राजकीय पक्षांचा जाहिरात वॉर, वृत्तपत्राच्या पानांवर विरोधक सत्ताधाऱ्यांकडून जाहिरातबाजी, जाहिरातींमधून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी. आमचा जाहीरनामा जनतेला मान्य आणि आमच्या जाहिरातीही खऱ्या, विरोधकांच्या नेहमीप्रमाणे खोट्या जाहिराती, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप. सामनातून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल, मणिपूर सेफ करा मग महाराष्ट्रात नक्राश्रू ढाळा, मणिपूरच्या हिंसाचारावरून सामना वृत्तपत्रातून टीका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.